मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. मी प्रवीण राऊत. मित्रांनो, आज आपलं हे 10वं सेशन आहे आणि आपण हे 10वं सेशन डिस्कस करत असताना आपण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही पर्स्पेक्टिव्हने आज आपण इथे डिस्कशन करत आहोत. मित्रांनो, हा जो काही डिस्कशन आहे हा पूर्णतः आपण इथे मुख्य परीक्षा या दृष्टिकोनातून आपण हे डिस्कशन करत आहोत. तर मुख्य परीक्षेमध्ये आपण आतापर्यंत एकच पॉइंट आपण इथे इंट्रोड्यूस केलेला आहे. या टॉपिकचं नाव आहे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. तर याच्यावरती आज आपल्याला इथे सविस्तर डिस्कशन करायचं आहे आणि यामध्ये मेन्स मध्ये आपल्याला कशा प्रकारे काही पॉइंट्स डिस्कस करायचे आहेत याची आपण एक लिस्ट आउट घेऊन आपण याच्यावरती डिस्कशन स्टार्ट करणार आहोत. तर यामध्ये आपण या मुख्य परीक्षेमध्ये आज आपण जे काही आतापर्यंत प्रिलिम मध्ये जे काही डिस्कस केलं असेल मित्रांनो, तर हे संपूर्ण आपण हे पॉइंट आतापर्यंत प्रिलिम मध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. तर जवळपास एकूण या पॉइंटची जी काही संख्या आहे मित्रांनो, जवळपास ही 70 पॉइंट्स आपण आपल्या ह्या क्लासमध्ये डिस्कस केलेले आहेत. आता आपण पुढे आपण डिस्कस करणार आहोत मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी. तर मित्रांनो, आपण जेव्हा मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी जेव्हा आपण डिस्कस करणार आहोत तर यामध्ये कोणकोणते पॉइंट डिस्कस करायचे आहेत हे तुम्हाला इथे सांगून देतो मी एकदा. हा तुमचा बायोडायव्हर्सिटी हा एक टॉपिक आहे. याच्यामध्ये 3 टॉपिक दिलेले आहेत: कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन आणि नंतर आहे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर मित्रांनो, हे 3 पॉइंट आहेत आणि या लक्षात घ्या, युपीएससीला आतापर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत प्रामुख्याने ह्या 3 बेसवरती आलेले आहेत: इकोलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज. आणि मुख्य परीक्षेला तुम्हाला हे 3 टॉपिक्स आहेत: कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर मित्रांनो, यामध्ये आपण आतापर्यंत हे सगळे 3 पॉइंटचा अभ्यास केलेला आहे आणि यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, हे जे 3 पॉइंट्स आहेत कन्झर्वेशन, पोल्युशन अँड एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, याच्यावरती आपल्याला साधारण 2 ते 3 प्रश्न येतात आणि एकूण जे गुण आहेत ते आहे जवळपास 30 ते 50 गुण. आणि हा बेस लक्षात घेण्यासाठी आपण आतापर्यंत काय काय लक्षात घेतलेलं आहे की आपण जेव्हा मेन्सचा अभ्यास जेव्हा करतो तर तेव्हा मेन्स मध्ये हे अशा प्रकारचं डिवायडेशन आपल्याला माहितच आहे की जीएस 1 2 3 4, एसे, त्याच्यानंतर आहे ऑप्शनल सब्जेक्ट आणि नंतर आहे लँग्वेज. ते आपल्याला हे सगळ्यांना माहितच आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का मित्रांनो की जे आपले जीएस आहे 1 2 3 4 या जीएस मध्ये एकूण आपल्याला किती जीएसचा अभ्यास आहे? तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला एकूण 4 विषय जरी असतील, 4 जीएस चे पेपर जरी असतील तर याच्यामध्ये आपल्याला एकूण 20 जीएस चा अभ्यास आहे. 20 जीएस. याच्यामध्ये या 20 जीएस मध्ये एकूण मुद्द्यांचा अभ्यास किती आहे? तर जवळपास 80 मुद्द्यांचा अभ्यास आहे. लक्षात घ्या, 80 पॉइंट्स. जसं की आपण इथे एन्व्हायरमेंट मध्ये मी तुम्हाला सांगितलं असेल की एन्व्हायरमेंट मेन्स मध्ये आपल्याला एकूण 3 पॉइंट्स आहेत. तर अशा प्रकारचे आपल्याला एकूण 80 मुद्दे आहेत. नक्कीच हा प्रवास सोपा नाहीये, हा डिफिकल्ट आहे. परंतु जर प्रॉपर नियोजन असेल, प्रॉपर अप्रोच असेल तर हे आपल्याला नक्कीच इथे टॅकल करता येऊ शकते. त्यामध्ये अशा प्रकारचे 3 पॉइंट्स आपण इथे कव्हर करणार आहोत. आता हे पॉइंट्स कोणकोणते आहेत एकदा बघून घ्या. हे 20 विषय आहेत. हे 20 विषय एकदा बघून घ्या आणि हे तुमचे जवळपास 80 मुद्दे आहेत. तर तुम्ही हे संपूर्ण इथे 80 मुद्दे इथे बघितले असाल. हे संपूर्ण तुमचे इथे 80 मुद्दे आहेत. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, आता आपण जो काही जीएस3 चा अभ्यास करतोय, एन्व्हायरमेंटचा आपण जो काही अभ्यास करतोय, याचं स्ट्रक्चर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. याच्यावरती आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. जेव्हा या ठिकाणी आपण 20 क्वेश्चन जेव्हा लक्षात घेतो तर लक्षात घ्या, पहिले जे काही 10 क्वेश्चन असतात, पहिले 10 क्वेश्चन हे तुम्हाला प्रत्येकी 10-10 मार्कांसाठी इथे विचारलेले आहेत. बघा, पहिले 10 क्वेश्चन हे प्रत्येकी तुम्हाला 10-10 मार्कांसाठी इथे तुम्हाला इथे विचारलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जे काही प्रश्न तुम्हाला इथे विचारलेले आहेत 10 10 10 गुणिले 10 म्हणजे इथे तुम्हाला 100 मार्कांसाठी आहे आणि हा प्रश्न एक प्रश्न तुम्हाला 15 मार्काला आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे 10 प्रश्न आहेत म्हणजे तुम्हाला 250, 150 आणि 100, तर 250 अशा प्रकारे तुमचा जीएस3 मध्ये पेपर असतो. तर लक्षात घ्या, एन्व्हायरमेंटच्या अँगलने आपल्याला जे काही प्रश्न येतात हे कदाचित आपल्याला 10 मार्कांसाठी सुद्धा विचारला जाऊ शकतात, कदाचित हे तुम्हाला 15 मार्कांसाठी सुद्धा विचारला जाऊ शकतात. असं काही इथे ताळमेळ सांगता येणार नाही. पण एवढं नक्की आहे की तुम्हाला याच्यावरती प्रश्न असणारच आहे. 2 किंवा 3 प्रश्न असणार आहेत, लक्षात घ्या. हे आपण इथे समजून घेतलं. आता यानंतर आपल्याला समजून घ्यायचंय की जर एक क्वेश्चन जर लिहायचा असेल तर आपण जे काही प्रॅक्टिस करत असतो या प्रॅक्टिस मध्ये आपल्याला किती वेळ लागायला हवा, या सगळ्यांचं आपण इथे थोडस समजून घेऊयात. जर समजा 10 मार्काचा जर प्रश्न असेल मित्रांनो, तर यासाठी तुम्हाला साधारण 150 शब्द लिहायचे असतात आणि या 150 साठी तुम्हाला साधारण 7 मिनिटाचा वेळ लागतो. आणि जर 15 गुण असेल
तर यासाठी जवळपास तुम्हाला 250 शब्द लागतात आणि हा प्रश्न तुम्हाला जवळपास 11 मिनिटांमध्ये हा सोडवायचा असतो. तर मित्रांनो लक्षात घ्या, ही कॉम्पिटिशन खरंच खूप मोठी आहे. कारण की तुम्हाला सातत्याने 3 तास पेपर लिहायचा आहे आणि हे 3 तास लिहित असताना तुम्हाला 20 क्वेश्चन लिहायचे आहेत. ही काही स्पर्धा काही एवढी सोपी नाहीये. तर त्यामुळे लक्षात घ्या, ही तुम्हाला आतापासूनच याची क्वेश्चन लिहिण्याची प्रॅक्टिस, थिंक टँकची प्रॅक्टिस ही तुम्हाला ठेवावीच लागणार आहे. आणि असं बरेच वेळेस होणार आहे की तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला जे काही प्रश्न येणार आहेत हे पूर्णतः वेगळे प्रश्न असतील. म्हणजे असं कदाचित होणार नाही मेन्स मध्ये की बाबा मी तुम्हाला शिकवलं आणि ते सगळे प्रश्न आलेले आहेत. शक्यता होऊ शकते, पण असं होत नाहीये की जे डिस्कस केलं, जे प्रॅक्टिस केलं तेच तुमच्या एक्झाम मध्ये येईल, असं नाही. तर यासाठी मित्रांनो जे काही अनसर्टिनिटी आहे क्वेश्चनची, यासाठी तुम्हाला नेहमी सातत्याने तयार राहावं लागेल. समजा असा अचानक असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हवामान बदल म्हणजे काय, याचे भारतावरती कोणकोणते परिणाम होतात, चर्चा करा. असा प्रश्न तर आला तर मुळात क्लायमेट चेंज हा तर तुम्हाला मेन्सला प्रीला पॉईंट आहे. मग मेन्सला कसं काय आला? येऊ शकते. मुळात मेन्स हे तर चॅलेंज आहे की तुमचं जे काही ओव्हरऑल नॉलेज आहे, हे थिंक टँक आहे, तुमचं डायमेन्शन परफेक्ट असायला हवं. कसाही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला तो लिहिता यायला हवा. मुळात मेन्स म्हणजे काय, फक्त समजून घेणे, ऐकून घेणे नाहीये, तर लिहिणे सुद्धा असते. आणि यासाठी तुम्हाला इथे लिहिण्याची प्रॅक्टिस ही खूप खूप स्ट्रॉंग लागते. तर हे मुद्दा इथे लक्षात घ्या. आता यानंतर आपण हा संपूर्ण सिलेबस बघितला. यामध्ये मी तुम्हाला काल एक डायरेक्शन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. हे डायरेक्शन काय आहे, की जेव्हा आपण आपण हा अभ्यास करतो राज्यसेवा मुख्य परीक्षेचा, तर आपल्याला नेहमी याचं जे काही गाईडलाईन आहे ते आपली आहे युपीएससी. या गाईडलाईनच्या माध्यमातून आपण नक्कीच राज्यसेवेला कसे प्रश्न येतील याचा आपण अंदाज बांधू शकतो. तर लक्षात घ्या, हा सिलेबस तुम्हाला माहितीच आहे. कन्झर्वेशन, पोल्युशन आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हे 3 मुद्दे आपल्याला इथे विचारलेले आहेत. याच्यावरती आपल्याला थीम्स लक्षात घ्यायचे आहेत. 2013 पासून तर 2025 पर्यंत आपल्याला इथे थीम्स लक्षात घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर या थीमच्या बेसवरती आपल्याला इथे मल्टिपल डायमेन्शन तयार करायचे असतात. याच्यानुसार स्टडी करायचा असतो. याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी इथे आपल्या नोट्स बनवायचे असतात आणि सातत्याने रिव्हिजन आणि प्रॅक्टिस. तर रिव्हिजन आणि प्रॅक्टिस या शब्दाचा अर्थ हा होतो की सातत्याने तुम्हाला रिव्हिजन करून हे तुम्हाला लिहावं लागेल. तर हा एक फॉर्मॅट आहे अभ्यासाचा मित्रांनो आणि या फॉर्मॅटनुसार तुम्हाला हा जावं लागेल. तर या लेक्चरमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेतलेले की आपल्याला डायमेन्शन्स कशी तयार करायचे आहेत. तर मित्रांनो लक्षात घ्या, मागच्या एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट या पॉइंट मध्ये आपल्या युपीएससीला 4 प्रश्न आलेले आहेत. तर यापैकी पहिला प्रश्न हा होता एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आणि एनजीओ हा प्रश्न होता. नंतर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट 2020 आणि 2006 मध्ये काय तुलना आहे. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आणि ह्युमन सेटलमेंट आणि रिहॅबिलिटेशन काय संबंध आहे, हा तो प्रश्न होता. नंतर आहे कोल थर्मल पॉवर प्रोजेक्ट आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर ह्या 4 थीमवरती प्रश्न होता आणि याच्यानंतर आपण याच्यावरती काही महत्वपूर्ण डायमेन्शन्स तयार केले होते. तर यापैकी पहिला डायमेन्शन आपण डिस्कस केला होता एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय, याचा उद्देश काय आहे, याचं वैशिष्ट्य काय आहे, याचा इतिहास काय आहे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट भारताला कसा फायदा होतो, कसा तोटा होतो, याची आव्हानं कोणकोणती आहेत, याच्या संदर्भात कायदेशीर तरतूद कोणती आहे, 2006 ची आणि 2020 ची तरतूद काय आहे, एनजीओ. तर हे सगळे आपल्याला 13 पॉईंट या ठिकाणी या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत. तर मित्रांनो पहिल्यांदा आपण या ठिकाणी अर्थ लक्षात घेऊयात की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय. चला तर आपण इथे डायरेक्टली सुरुवात करणार आहोत. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय. तर मित्रांनो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हा पॉईंट लक्षात घेण्याआधी आपल्याला समजून घ्यावा लागेल की याचा अर्थ काय आहे. अर्थ समजून घेत असताना मी तुम्हाला काल एक कन्सेप्ट सांगितली की जे काही आपला एन्व्हायरमेंट आहे आणि विकास आहे हा एकमेकांना सोबत आहे का एकमेकांच्या विरुद्ध आहे. पर्यावरण आणि विकास हे एकमेकांच्या सोबत आहे का विरुद्ध आहे. तर या प्रश्नाचं इथे उत्तर आहे मित्रांनो, मुळात पर्यावरणामुळे विकास होणार आहे आणि विकासामुळे पर्यावरण आणखीनच विकसित होणार आहे. मुळात हे एकमेकांना पूरक आहे, एकमेकांना सोबत आहे, एकमेकांचा सहसंबंध आहे. पण जर तुम्ही असं म्हटलं की आपल्याला मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा विकास न करता केवळ आपला स्वतःचा विकास करायचा आहे, तर हा विकास कधीही शाश्वत होऊ शकत नाही. मित्रांनो लक्षात घ्या, आपला जर शाश्वत विकास जर करायचा असेल, आपला जर हा विकास जर लॉंग टाइम जर टिकवायचा असेल, तर आपल्याला मानवी विकास करत असताना आपल्याला पर्यावरणाचाही विकास करावा लागेल. आणि हाच जर विकास जर आपण पर्यावरणासोबत केला तर याच विकास होऊ शकतो आपला शाश्वत विकास. हाच विकास आपला होऊ शकतो इथे शाश्वत विकास.
अदरवाईज समस्या खूप गंभीर होऊ शकतात, हे लक्षात घ्या. विकास आणि पर्यावरण आपल्याला सोबत जर नेलं तर यालाच आपण इथे म्हणतो शाश्वत विकास. आता शाश्वत विकास कसा करायचा? काही टूल्स आहेत का? रोड बांधायचा आहे, बिल्डिंग बांधायच्या आहेत. आपल्याला पर्यावरणाची हानी तर करावीच लागेल. पण लक्षात घ्या, पर्यावरणाची हानी कमीत कमी करणे, पर्यावरणाला प्रोत्साहन देणे, पर्यावरणाचा एखादा प्रोजेक्ट करत असताना पर्यावरणाचा इम्पॅक्ट कसा कमी करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी आपल्या ह्या भारतामध्ये एक टूल्स विकसित झालेला आहे. या टूलचं नाव आहे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर हे टूल कशासाठी आहे की पर्यावरणाचा विकास करण्यासाठी, नंतर पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी, जे काही आपण प्रोजेक्ट करणार आहोत त्याचा इम्पॅक्ट एन्व्हायरमेंट वरती कमी कसा होईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी हे टूल आहे. तर याच टूल वरती आज आपण इथे डिस्कशन करणार आहोत. तर यामध्ये आपण इथे एक एक मुद्दा लक्षात घेऊयात की एन्व्हायरमेंटल असेसमेंट म्हणजे काय. तर लक्षात घ्या, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट यालाच आपण इथे मराठीमध्ये पर्यावरण आघात मूल्यांकन ही एक शास्त्रीय आणि पद्धतशीर प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे कोणत्याही प्रस्तावित प्रकल्पांचा संभाव्य पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक परिणामांचा आगाऊ अभ्यास केला जातो. या मूल्यांकनाचा मुख्य हेतू प्रकल्पाला परवानगी देण्यापूर्वी त्याच्या नकारात्मक परिणामांचा अंदाज घेणे आणि ते कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणे हा आहे, जेणेकरून शाश्वत विकास साधता येईल. म्हणजे ही झाली तुमची या ठिकाणी ते पर्यावरण आघात मूल्यांकन. म्हणजे आपल्याला विकास करत असताना जे काही प्रकल्प आहेत ते प्रकल्प पूर्ण करत असताना याचा जो काही इम्पॅक्ट आहे पर्यावरणावरती, हा निगेटिव्ह इम्पॅक्ट कमी करणे आणि त्यानुसार त्या पर्यावरणा संदर्भात परवानगी देणे अथवा नाकारणे. थोडक्यात काय आहे, याचा आगाऊपणे अभ्यास करणे की जेणेकरून हा जर प्रोजेक्ट झाला असेल तर भविष्यामध्ये याचे काय इम्पॅक्ट होऊ शकतात. तर हे सगळे इम्पॅक्ट असेसमेंट करणे, याचं मूल्यांकन करणे आणि त्यानुसार ते परिणाम आहे ते कमी करणे, असा याचा हा उद्देश आहे. यालाच आपण इथे म्हणतो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर लक्षात घ्या, मुळात एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय, हे विकास विरुद्ध पर्यावरण असं नाहीये. त्याचं समीकरण कसं काय आहे, विकास आणि पर्यावरण यांच्यात समन्वय साधणारे एक महत्वाचे आणि शक्तिशाली साधन आहे. आणि याची आपण जर अंमलबजावणी जर करू शकलो तर देशामध्ये शाश्वत पर्यावरणीय विकास निर्माण होऊ शकतो आणि यामुळे आपल्या पर्यावरणाचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला कमी करता येऊ शकतो. आता याचे उद्दिष्ट लक्षात घ्या. प्रमुख उद्दिष्ट आहेत, यामुळे प्रकल्पावरती होणारे परिणाम जे आहेत हे आपल्याला कमी करता येईल, सकारात्मक परिणाम वाढवता येईल, नकारात्मक परिणाम कमी करता येईल. यानंतर नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपाययोजना करता येऊ शकतील. की समजा एक उदाहरण मी तुम्हाला सांगतोय, एखाद्या विशिष्ट प्रकल्पामुळे तिथे जर पाणी प्रदूषित होत असेल तर तिथे आपण पॉवर प्लांट लावू शकतो. म्हणजे आपण त्याला वॉटर प्युरिफायर आपण हा प्लांट लावू शकतो, जेणेकरून पाण्याचं प्रदूषण या ठिकाणी ते कमी होईल. किंवा जिथे खूप मोठी जर झाडं जर पडल्या जात असतील तर अशा वेळेस आपण त्याला एक वेगळ्या प्रकारचा अल्टरनेट रूट आपण त्यांना देऊ शकतो. तर अशा प्रकारे तिथे आपण इथे उपाय सुचवू शकतो या एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटमुळे. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते, संवर्धन होते. निर्णय घेणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, म्हणजे ते सरकार असेल किंवा एखादी संस्था असेल, तर त्यांना हा निर्णय एकदम लवकर घेता येईल. आणि विशेषतः हा जो काही इम्पॅक्ट आहे आपला, हा कसा करता येईल, विकासात्मक प्रकल्प आणि पर्यावरण यांच्यात आपल्या इथे समतोल साधता येईल, हे लक्षात घ्या. आता भारतामध्ये या संदर्भात कोणते कायदेशीर तरतूद आहे, तर 1986च्या कायद्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला ही तरतूद सांगितलेली आहे. परंतु खऱ्या अर्थाने 1994 मध्ये एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नावाची ही कन्सेप्ट आहे, जी तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे असं सांगितलेलं आहे. मग आता हे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स कसं होते, तर मित्रांनो याच्या काही स्टेप्स आहेत. तर ह्या स्टेप बघा कशा प्रकारच्या आहेत. यामध्ये पहिली स्टेप आहे आपली, जी तुम्हाला मी आधी सांगितलेली आहे, की जेव्हा आपण हे सगळं एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट घेत असतो तर याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत. जसं की पहिला आहे स्क्रीनिंग. म्हणजे जे काही प्रोजेक्ट आहे त्याला खरंच एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटची आवश्यकता आहे का, जर आवश्यकता असेल तर कोणत्या लेवलची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर आहे पब्लिक कन्सल्टेशन. म्हणजे जो काही रिपोर्ट तयार केलेला आहे या रिपोर्ट वरती त्याचा अभ्यास केला जातो. तर यामध्ये याचा प्रामुख्याने इथे अभ्यास केला जातो की स्क्रीनिंग आहे, स्कोपिंग आहे, पब्लिक कन्सल्टेशन आहे, अप्रेझल आहे. याच्यानंतर फायनली याच्यामध्ये या ठिकाणी ते एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स दिलं जातं, म्हणजे ईसी दिला जातो.
तर ह्या सर्व आपल्या प्रोसेस आहेत एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट पासून तर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स. आणि हा जो काही एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आहे तो आपल्याला 1994 मध्ये कंपल्सरी करण्यात आला होता. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी ते एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट साठी तुम्हाला तयारी करावी लागेल. आणि तयारीसाठी तुम्हाला ह्या 4 स्टेप्स आहेत: स्क्रीनिंग, स्कोपिंग, पब्लिक कन्सल्टेशन आणि अप्रेझल. आता लक्षात घ्या मित्रांनो, याच बरोबर आपल्याला समजून घ्यावं लागेल की ही प्रोसेस कशा प्रकारे काम करते, म्हणजे तुम्हाला आणखीन याच्यावरती इथे सविस्तर अभ्यास करता येईल. चला, तर ही स्क्रीनिंग मध्ये काय होते बघा. या टप्प्यामध्ये प्रस्तावित प्रकल्प एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटच्या कक्षेत येतो की नाही हे ठरवले जाते. 2006च्या अधिसूचनेनुसार प्रकल्पाचे वर्गीकरण केले जाते. हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आता हे वर्गीकरण कशा प्रकारचं आहे समजून घ्या. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हे वर्गीकरण कशा प्रकारचं आहे. याच्यामध्ये कॅटेगरी ए, कॅटेगरी बी अशा प्रकारचे हे दोन डिवायडेशन केले जातात. कॅटेगरी ए म्हणजे काय, ज्याच्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट हा खूप मोठा होतो, म्हणजे प्रकल्प आपला हा खूप मोठा आहे. आणि दुसरा आहे कॅटेगरी बी, ज्याच्यामध्ये प्रकल्प हा छोटा आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या, प्रोजेक्ट बी मध्ये सुद्धा कॅटेगरी B1 आणि कॅटेगरी B2 असं डिवायडेशन केलेलं आहे. कॅटेगरी B1 म्हणजे काय, तर याचा अर्थ हा होतो की जो की आपण एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट केलेला आहे याचा अहवाल आवश्यक असतो कोणासाठी, जो छोटासा प्रोजेक्ट असेल तो. आणि कॅटेगरी बी मध्ये याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटची आपल्याला आवश्यकता नाही. तर हे सगळं तुम्हाला कुठे कळतं, हे सगळं तुम्हाला कळतं या ठिकाणी ते स्क्रीनिंग मध्ये. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर स्कोपिंग काय आहे. स्कोपिंग या शब्दाचा अर्थ हा होतो की एखादा प्रकल्प EI साठी निवडला गेल्यानंतर त्याच्या प्रत्येक टप्प्याचा अभ्यास केला जातो. जसं की त्या टप्प्यामध्ये एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट याचा जास्त अभ्यास केला जातो. म्हणजे प्रदूषण किती असेल, जल प्रदूषण किती असेल, यामुळे किती झाडं तोडल्या जातील, यामुळे स्थानिकांना काय समस्या निर्माण होतील, यामुळे सेटलमेंट किती होणार आहे, यानंतर रिहॅबिलिटेशन कसं असेल, म्हणजे पुनर्वसन कसं असेल, या सगळ्यांचा बाबीचा या ठिकाणी इथे स्कोपिंग मध्ये अभ्यास केला जातो. आणि हे सगळं स्कोपिंग मध्ये अभ्यास केल्यानंतर जे काही स्कोपिंग आहे, जे काही अभ्यास केलेला आहे, हा सगळा जो काही रिपोर्ट आहे तो पुढच्या लेअर मध्ये या ठिकाणी फॉरवर्ड केला जातो. त्या लेअरचं नाव आहे पब्लिक कन्सल्टेशन. गेलाच आपण इथे म्हणतो सार्वजनिक सुनावणी. हा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट प्रक्रियेचा सर्वात महत्वाचा आणि लोकशाहीवादी टप्पा आहे. यात 2 बाबीचा समावेश असतो. यामध्ये पहिली बाब आहे पब्लिक हिअरिंग. आता पब्लिक हिअरिंग म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये सगळे लोक असे एकत्र येतात, चला मीटिंग येतात, चला बसा रे बाबा. मग नंतर प्रत्येक जण म्हणतो की आपल्या गावामध्ये हा अमुक अमुक नावाचा प्रोजेक्ट येणार आहे, या संदर्भात तुम्हाला काही हरकती आहेत का, काही ऑब्जेक्शन आहेत का. तर अशाच लोक म्हणतात की आम्हाला हे मान्य नाही किंवा मान्य आहे. मग सगळ्यांच्या बाजू विचारात घेतल्या जातात, सगळ्यांचं मत नोंदवलं जातं आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे लेखी प्रतिसाद. नागरिक किंवा संबंधित गट आपले मत लेखी स्वरूपातही सादर करू शकतात. याच्यानंतर पुढचा टप्पा आहे की जे काही संपूर्ण जे काही मत आहे, जे काही ओपिनियन आहे, जे काही डिस्कशन्स आहेत, हे संपूर्ण डिस्कशन त्याच्यानंतर अप्रेझल कमिटी समोर मांडल्या जातात. लक्षात घ्या, ह्या अप्रेझल कमिटी 2 प्रकारच्या आहेत. केंद्राच्या लेवलला या कमिटीचं नाव आहे एक्सपर्ट अप्रेझल कमिटी आणि स्टेट लेवलला एक एजन्सी आहे त्याचं नाव आहे स्टेट एक्सपर्ट अप्रेझल कमिटी SEAC आणि सेंट्रल लेवलला आहे EAC. आता लक्षात घ्या, संपूर्ण जो काही निर्णय आहे याची शिफारस करण्याचं काम यांचं आहे. ही समिती प्रकल्पाला मंजूर देण्याची किंवा नाकारण्याची शिफारस करते. कोणाला शिफारस करते? सरकारला. म्हणजे ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल. आणि लक्षात घ्या, ही जी काही शिफारस आहे ती बंधनकारक नाहीये. म्हणजे काही सरकार असेल ते डिसाईड करू शकतं की आपल्याला या प्रोजेक्टला मान्यता द्यायची अथवा द्यायची नाही, हे नंतर या ठिकाणी ते डिसाईड केलं जाऊ शकते. तर हे झालं मित्रांनो तुमची असलेली प्रोसेस. आता लक्षात घ्या, या एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटचे फायदे काय काय होतात. यामुळे पर्यावरणाचं संरक्षण होते, संसाधनाचा योग्य वापर केला जातो, या प्रकल्पामुळे होणारे जे नुकसान आहे ते टाळले जातात, लोकांना सहभागी करून घेतलं जातं. हा जो काही प्रकल्प आहे तो लॉंग टर्म आणि शाश्वत कसा निर्माण होईल, लोकांचा सहभाग याच्यामध्ये कसा वाढेल, पर्यावरण संवर्धन कसं होईल, प्रकल्पामध्ये अंमलबजावणी करत असताना पारदर्शकता कशी वाढेल, उत्तरदायित्व कसं वाढेल, ह्या संपूर्ण गोष्टींचा विचार एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट मध्ये केला जातो. हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हा तुमचा पुढचा पॉइंट आहे. नंतर चॅलेंजेस काय आहेत, की जी काही माहिती ज्या व्यक्तीने आपण हा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट तयार करायला दिलेला आहे ते कदाचित ही चुकीची माहिती तुमच्या पुढे मांडू शकतात. तर त्यामुळे
चुकीच्या पद्धतीने याला किंवा करप्शनच्या पद्धतीने हा प्रोजेक्ट अप्रुव्हल केला जाण्याची शक्यता जास्त राहते. चुकीची माहिती या ठिकाणी दिली जाऊ शकते. आणि विशेषतः असं होऊ शकतं मित्रांनो, ज्या लोकांसाठी हा प्रकल्प आहे कदाचित ते लोक या प्रकल्पामध्ये नाहीयेत, काहीतरी भलतेच लोक या प्रकल्पामध्ये आहेत असं बी होऊ शकते. म्हणजे ज्या लोकांना या प्रकल्पाचा तोटा होणार आहे कदाचित ते लोक नसताना काहीतरी वेगळेच लोक आहेत, वेगळेच लोक तिथे उभे केले गेलेले आहेत की जेणेकरून ते प्रकल्पाला सपोर्ट करतात. पण खऱ्या अंगाने जे काही लोक बाधित होणार आहेत त्यांचा यांना कोणताही सपोर्ट नाहीये असं होऊ शकतं. म्हणजे इथे आपण म्हणतो ना अपारदर्शकता जी आहे ती येऊ शकते, करप्शन मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकते. विशेषतः जो काही प्रकल्प बांधण्यात गेल्यानंतर त्या प्रकल्पासंदर्भात देखरेख असेल, अंमलबजावणी असेल याचा आपल्याला खूप मोठा अभाव पाहायला मिळतो. आणि नंतर आहे तज्ञांची कमतरता, हा सुद्धा मुद्दा इथे विचारला जाऊ शकतो. कधी कधी इथे राजकीय किंवा आर्थिक दबाव सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतो. तर हे आपण इथे बघितलं त्याचे फायदे, त्याचे तोटे, त्याचे वैशिष्ट्ये. तर मित्रांनो याच नंतर आपल्याला आणखी समजून घ्यायचंय की हा जो काही प्रकार आहे आपला एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, तर हा सिक्वेन्स अशा प्रकारचा आहे. कारण की आपल्या भारतामध्ये हा जो काही एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आहे तो ऑलरेडी 1978 मध्ये इंट्रोड्यूस झालाच होता. परंतु परत याला इथे रिइंट्रोड्यूस केला असेल आपण एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 मध्ये. आणि त्याच्यानंतर याला आपण 1992 मध्ये रिइंट्रोड्यूस केलं की बाबा प्रत्येकाला काय आवश्यक आहे, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आवश्यकता आहे. आणि यानुसार तुम्हाला इथे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट घ्यावंच लागेल हा याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर 2006 मध्ये त्याचे रूल्स तयार केले. 2020 मध्ये आपण त्याच्यामध्ये थोडेसे मॉडिफिकेशन केले. आणि अशा प्रकारे आपला हा जो काही प्रोजेक्ट आहे तो आपण इथे आपल्या देशामध्ये आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो मला सांगा तुम्हाला हे समजलेलं आहे का? याच्यामध्ये आणखीन काही क्वेश्चन्स किंवा काही डाऊट्स आहेत का सांगा. आपण फायदे बघितले असतील, तोटे बघितले असतील, आव्हाने सुद्धा बघितलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला समजून घ्यायचंय की याच्यामध्ये 2006 चा कोणकोणता कायदा आहे. कारण की त्यानंतर आपल्याला इथे लक्षात येईल की हे आहे काय एक्झॅक्टली. चला 2006 नुसार आपण लक्षात घेऊयात की 2006 आणि 2020 तर यांच्यामध्ये आपण इथे सध्या तुलना करूयात की या दोघांमध्ये काय फरक आहे. कारण की जो काही 1994 मध्ये आपण एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट जे काही कंपल्सरी करायला सांगितलं तर तो कसा लेवल असेल, त्याची डिझायनिंग कशी असेल, प्रोसेस काय असेल हे काही नमूद केलं नव्हतं. सरकारने याला आणखी स्ट्रिक्ट करण्यासाठी, लोकांनी याला प्रॉपर फॉलोअप करण्यासाठी, या रिपोर्ट सादर करण्यासाठी आपण 2006 मध्ये याच्यामध्ये काही नोटिफिकेशन आपण ऍड केलेले आहे. तर इथे लक्षात घेऊया तिथे आपण एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट याचे असणारे रिपोर्ट 2006 नुसार. तर आपण हे नोटिफिकेशन लक्षात घेऊया काय काय आहेत. यामध्ये जसं की अप्रेझल कमिटीमध्ये कोण कोण असेल हे सांगण्यात आलं, किती वेळेमध्ये करायचं आपल्याला हे सांगण्यात आलेलं आहे. तर हे पूर्णतः आपण इथे लक्षात घेऊयात. कोणताही नवीन विकास प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्याच्यावर काय परिणाम होईल हे तपासणे आणि त्यासाठी सरकारची परवानगी घेणे म्हणजेच पर्यावरण प्रभाव मूल्यांकन हा अर्थ होतो. बघा याची व्याख्या कशा प्रकारची आहे, व्याख्या मी तुम्हाला करून दाखवतोय. पर्यावरणीय पर्यावरणीय आघात मूल्यांकन
याचा अर्थ हा होतो कोणताही प्रकल्प, कोणताही नवीन प्रकल्प, हा शब्द जरा महत्वाचा आहे. कोणताही नवीन प्रकल्प कोणताही नवीन प्रकल्प मंजूर करण्यापूर्वी, सुरू करण्यापूर्वी त्याचा पर्यावरणावरती काय परिणाम होतो, कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो, काय परिणाम होतो याचा अभ्यास करणे, याचं मूल्यांकन करणे, हे तपासणे. परिणाम होतो किंवा होईल, काय परिणाम होईल हे तपासणे, याचे मूल्यांकन करणे, मूल्यांकन करणे, मूल्यांकन करणे. त्यानंतर मूल्यांकन करणे, त्यानंतर सरकारची परवानगी घेणे व त्यासाठी सरकारची परवानगी घेणे. ह्यालाच इथे मी शॉर्टकट लिहितो, यालाच एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणतात. बघा, खूप सोपी व्याख्या आहे. कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्याच्या पर्यावरणावर काय परिणाम होईल हे तपासणे, याचे मूल्यांकन करणे, त्यासाठी सरकारची परवानगी घेणे, यालाच आपण इथे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट असं म्हणतो. आणि हे जे काही कायदे आहेत हे 1986च्या कायद्यामध्येच नमूद केलेलं आहे, परंतु या संदर्भात जी काही प्रक्रिया आहे ती 2006 मध्ये या ठिकाणी इथे निश्चित केलेली आहे. आता यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये याचे जे काही वैशिष्ट्य आहे 2006चं, तर हे 2006चं आपण इथे वैशिष्ट्य लक्षात घेऊयात की कोणताही जो काही नवीन प्रकल्प आहे याला इथून पुढे पर्यावरण मंजूर अनिवार्य आहे, याचं इथे करण्यात आलं. म्हणजे कोणताही मोठा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सरकारची पर्यावरण मंजुरी घेणे बंधनकारक आहे, हे याचं वैशिष्ट्य आहे. त्याला इथे शॉर्टकट मध्ये इथे म्हणतो मी पर्यावरण मंजुरी गरजेची आहे. आणि जर तुम्हाला जर ही मंजुरी जर घ्यायची असेल, यालाच आपण इथे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स असं म्हणतो. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स. जर पर्यावरण मंजुरी जर घ्यायची असेल तुम्हाला, तर यासाठी तुम्हाला काय तयार करावं लागतं, तर या ठिकाणी तुम्हाला तयार करावा लागतो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. हा रिपोर्ट इथे आपल्याला तयार करावा लागतो, हे लक्षात घ्या. आता यामध्ये प्रकल्पाचे वर्गीकरण करणे हे जरा जास्त महत्वाचं आहे. आता प्रकल्पाचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं, जे तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलेलं आहे. जसं की प्रकल्पाचं वर्गीकरण हे कॅटेगरी ए आणि कॅटेगरी बी. कॅटेगरी बी मध्ये आणखीन 2 प्रकार मी तुम्हाला सांगितले ऑलरेडी. कॅटेगरी बी 1 मध्ये काय, तर EIA आवश्यक आहे आणि कॅटेगरी B2 मध्ये तुम्हाला याची आवश्यकता नाहीये. तर हे आहे पर्यावरण मंजुरी, हा तुमचं पहिलं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतरचे 4 स्टेजेसची प्रक्रिया ही 2006 मध्येच तुम्हाला सांगितलेली आहे. म्हणजे इथे प्रकल्पाचे वर्गीकरण हे तुम्हाला याच कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट याची असलेली प्रक्रिया जी तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलेली आहे, याच्यामध्ये आहे कॅटेगरी ए, त्याच्यानंतर आहे कॅटेगरी बी. कॅटेगरी बी मध्ये परत आहे B1 आणि परत आहे B2.
तर याच्यामध्ये ही प्रोसेस आपल्याला सांगितलेली आहे, प्रक्रिया सांगितलेली आहे. हे आपलं इकडे असेल ते वर्गीकरणामध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे सांगण्यात आलेलं मित्रांनो, यांचं मूल्यांकन कसं आहे. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट याची प्रक्रिया, जे तुम्हाला मी प्रक्रिया सांगितली ती हीच आहे. 4 पद्धतीच्या प्रक्रिया आहेत, जसं की स्क्रीनिंग, त्याच्यानंतर आहे स्कोपिंग, नंतर आहे पब्लिक कन्सल्टेशन, यालाच आपण इथे जनसुनवाई असं म्हणतो, पब्लिक कन्सल्टेशन, आणि त्याच्यानंतर लास्टला आहे या ठिकाणी इथे अप्रेझल. तर ह्या 4 स्टेजेस तुम्हाला 2006च्या कायद्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला हे पुढे आपल्याला एक मुद्दा सांगितलेला आहे की वेळेची मर्यादा, याच 2006 मध्ये सांगितलं असेल, ते 4 मुद्दा मी ऍड करतो. वेळेची मर्यादा म्हणजे असं व्हायला नको की तुम्हाला परवानगी दिलेली आहे आणि तो प्रोजेक्ट वर्षानुवर्ष त्याचं बांधकाम चालू आहे, असं नाही. वेळेत पूर्ण करणं आणि विशिष्ट वेळेमध्येच तो प्रोजेक्ट तिथे असणं, जास्त दिवस चालणार नाही. जेवढी वेळ आहे त्याच वेळेमध्ये तुम्हाला तो पूर्ण करायचा आहे. वेळेची मर्यादा यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेली आहे 2006च्या कायद्यानुसार. तर हा तुमचा 2006चा कायदा आहे. यस, थोडक्यात हा नियम विकास आणि पर्यावरण यांच्यात संतुलन साधण्याचा हा प्रयत्न करतो 2006चा कायदा, हे लक्षात घ्या. चला हे 2 मिनिटात एकदा लिहून घ्या. हे चला झालं का लिहून सांगा, समजून घ्या. दोन हजार सहाच्या नियमानुसार या सगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यावर जर तुम्हाला जर बेसिक प्रश्न आला तर अशाच प्रकारचा इथे विचारला जाऊ शकतो. म्हणजे आता हे तुम्हाला 2006 नुसार नाही विचारलं जाणार की एक्झॅक्टली आहे काय, याची प्रक्रिया कोणत्या प्रकारची आहे, असंच तुम्हाला इथे दिलं जाईल. आता याच्यामध्ये आपण डिफरन्स लक्षात घेऊयात. हा डिफरन्स काय आहे, तर पर्यावरण प्रभाव इम्पॅक्ट असेसमेंट अशी कोणती तरतूद नाही, आधी परवानगी मगच काम सुरू करता येते. म्हणजे आता हे कंपॅरिझन आपण इथे लक्षात घेऊयात. आता हे तुम्हाला 2006चा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट तुम्हाला कळलंच आहे. आता आपण कंपॅरिझन लक्षात घेऊयात. EIA 2006, EIA 2020. तर इथे आपण एक एक मुद्दा लक्षात घेऊयात. प्रकल्प सुरू झाल्यानंतर मंजुरी, याला म्हणतो आपण पोस्ट फॅक्टो क्लिअरन्स. पोस्ट फॅक्टो क्लिअरन्स इंग्लिश मध्ये सुद्धा लक्षात घ्या, पोस्ट फॅक्टो क्लिअरन्स. म्हणजे याचा अर्थ हा होतो मित्रांनो की एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळाल्यानंतरच तो प्रकल्प सुरू होणार, त्याच्याशिवाय हा प्रकल्प सुरू होणार नाही. म्हणजे परवानगी नंतर किंवा याला आपण या ठिकाणी इथे म्हणतो EC नंतरच प्रकल्प सुरू होणार, अशा प्रकारची ती तरतूद करण्यात आलेली आहे. कशामध्ये केलेली आहे, ही केलेली आहे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट 2006 मध्ये अशी तरतूद होती. परंतु बेकायदेशीरपणे सुरू झालेल्या प्रकल्पांनाही नंतर दंड भरून मंजुरी मिळवण्याची तरतूद आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, 2020 मध्ये उल्लंघन करण्यात आलेलं आहे.
म्हणजे बेकायदेशीर, म्हणजे थोडक्यात काय करायचं, तुम्ही हा तो प्रकल्प सुरू करायचा. बिनधास्त प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याला बेकायदेशीरपणे ते असल्यामुळे त्याला काय करायचं, दंड भरायचा आहे फक्त. म्हणजे इथे एन्व्हायरमेंटची काही किंमतच नाही असा इथे अर्थ होतो. थोडक्यात हा 2020चा जो काही रूल आला असेल याला इथे शिथिल करण्याचा हा प्रयत्न आहे. बेकायदेशीर प्रकल्पांना दंड भरून प्रकल्प सुरू करण्याची मुभा आहे. तर हा एक डिसएडव्हान्टेज आहे जो मोदी सरकारने याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे 2020च्या EIA मध्ये. त्याच्यानंतर आहे पब्लिक कन्सल्टेशन, सार्वजनिक सुनावणी. तर हा मुद्दा याच्यामध्ये आहे. प्रकल्पाने बाधित होणाऱ्या लोकांची मते आणि हरकती ऐकून घेणे हे बंधनकारक आहे. परंतु मित्रांनो, जे काही आपला 2020चा जो काही कायदा आहे, अनेक प्रकल्पांना यातून सूट देण्यात आली होती. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये जनसुनवाई महत्वाची आहे, सार्वजनिक सुनावणी महत्वाची आहे. सार्वजनिक सुनावणी बंधनकारक आहे. येस. तर यामध्ये इथे काय सांगता येईल, काही प्रकल्पांना यामध्ये काही प्रकल्पांना सार्वजनिक सुनावणी. आता सार्वजनिक सुनावणी म्हणजे काय, की सगळेजण लोक एकत्र बसणार, त्याच्यावरती चर्चा करणार, सोल्युशन देणार. तर हे आहे तुमचं सार्वजनिक सुनावणी. सुनावणी बंधनकारक नाही, बंधनकारक नाही. म्हणजे थोडक्यामध्ये जे काही आत्मा आहे EIA तो आत्माच इथे कमी करण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि एवढंच नाही तर याच्यामध्ये याची जी काही प्रक्रिया आहे, प्रक्रिया याचं महत्व कमी केलेलं आहे. महत्व कमी केले आहे. तर हा याचा एक पॉइंट आहे जो आपल्याला दुसरा पॉइंट इथे सांगता येईल. पब्लिक कन्सल्टेशन, उल्लंघनाची तक्रार. आता याच्यामध्ये जर समजा एखादं उल्लंघन झालं असेल, सामान्य नागरिक किंवा सामाजिक संस्था सुद्धा नियमाचे उल्लंघन झाल्यास तक्रार करू शकत होते. म्हणजे आपण इथे आणखी एक म्हणूयात की जर समजा प्रकल्पाचं उल्लंघन झाल्यास, म्हणजे जे काही आपण कॉज वगैरे आपण दिला असेल एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट संदर्भात, जर समजा प्रकल्पाचे नियमाचे उल्लंघन झाल्यास नागरिक किंवा एखादी संस्था, म्हणजे ती सरकारी संस्था असेल किंवा एखादी NGO असेल संस्था, तक्रार देऊ शकतात. कशामध्ये, 2006च्या कायद्यानुसार. परंतु आता हा जो काही तक्रारीचा जो काही अधिकार आहे, तक्रारीचा अधिकार हा केवळ सरकारी अधिकारी यांनाच देण्यात आलेला आहे. थोडक्यात काय, सगळं तेरी बी चूप मेरी बी चूप असा प्रकार इथे आपल्याला दिसतो. तक्रारीचा अधिकार हा केवळ सरकारी अधिकारी यांनाच देण्यात आला. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उल्लंघन आपल्याला दिसते. आणि विशेष लक्षात घ्या, लोकांना आपले मत मांडायला 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत 20 दिवसांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव याच्यामध्ये होता. पण लक्षात घ्या, हे जे काही 2020चं जे आहे मित्रांनो, तर हा इम्प्लिमेंट होऊ शकला नाही, याला विरोध झालेला आहे. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये याचा घोळ असल्यामुळे हे जस्ट एक प्रस्ताव आहे, म्हणजे याला मान्यता मिळाली नाही. पण तुम्हाला अशा प्रकारचा इथे प्रश्न येऊ शकतो, हे तुम्हाला थोडंसं माहित असणं गरजेचं आहे.
मी तुम्हाला ह्या दोघांची इथे कंपॅरिझन लक्षात येते की प्रकल्पाला जर उल्लंघन झाल्यास की नागरिक किंवा संस्था याच्यामध्ये तक्रार देऊ शकते आणि नागरिकांचे जे मत आहे म्हणजे आपण म्हणतो ना माहितीसाठी मुदत, लोकांना आपले मत मांडायला 30 दिवसांची इथे मुदत होती. लोकांना मत सांगण्यासाठी 30 दिवस मुदत, परंतु इथे ही मुदत कमी करण्यात आलेली आहे. म्हणजे लोकांना इथे वेळच मिळू नये असा हा इथे अर्थ होतो. आणि मित्रांनो हे लक्षात घ्या, याच्यामध्ये आणखी सर्वात महत्वाचं आहे, तर प्रकल्पाच्या जर अटी जर पूर्ण होत नसतील तर अहवाल दर 6 महिन्यांनी सादर करणे बंधनकारक होते. प्रकल्पाच्या अटीचे पालन केल्याचा अहवाल दर 6 महिन्यांनी बंधनकारक इथे आवश्यक होते. हा अहवाल वर्षातून एकदाच सांगण्याचा इथे आदेश आला. म्हणजे आपण जो काही प्रकल्प सांगितलेला आहे मित्रांनो, कोणता, हा EIA नावाचा प्रकल्प किंवा याच्या अंतर्गत आपण जे काही बांधकाम करत आहोत किंवा आपण ज्या काही गोष्टी बांधत आहोत, हा प्रकल्प पूर्ण करत आहोत, प्रत्येकी 6 महिन्यांनी 6 महिन्याचा एक अहवाल सादर करणं आवश्यक आहे. आता हा अहवाल कशाचा आहे की बाबा आम्ही सर्व नियमांचं पालन करत आहोत, तर हा अहवाल त्यांना सांगावा लागत असेल. मग त्याच्यानंतर तो अधिकारी तुमच्याकडे येणार, ते नियम चेक करणार आणि मग नंतर म्हणणार की ठीक आहे बाबा चला प्रोजेक्ट हा चांगला चालू आहे. आणि इथे ही जी काही मर्यादा आहे ती की आहे 1 वर्षात. इथे आहे 1 वर्षात. तर असा हा डिफरन्स आहे मित्रांनो. या दोघांमध्ये तुम्हाला हा डिफरन्स पाहायला मिळतो. पण तुम्हाला याच्यामध्ये इथे प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो, काही प्रकल्पांना सूट होती, प्रक्रिया अधिक कठोर होती आणि याच्यामध्ये अनेक प्रकल्प जसं की सिंचन, राष्ट्रीय महामार्ग यांना सार्वजनिक सुनावणी आणि या प्रकारातून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे काही प्रकल्पाच्या सूट देण्यात आलेल्या आहेत, परंतु यासाठी जे काही सूट देण्याची जी प्रक्रिया ती खूप कठोर होती. परंतु याच्यामध्ये लक्षात घ्या, सिंचन प्रकल्प असेल किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल, यांना कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी ते EIA ची आवश्यकता नाही असा याचा अर्थ होतो. परंतु हे सध्या प्रस्तावित होतं, अजून हे पारित झालेलं नाही. त्यामुळे इथे आपल्याला इथे एन्व्हायरमेंटचं टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. फक्त इथे बेसिक लक्षात घ्या, एवढंच महत्वाचं आहे मित्रांनो. 2020च्या हा एक फक्त मसुदा होता. यामध्ये अनेक नियम हे शिथिल केले होते. प्रकल्पांना सहज मंजुरी देण्यावर आणि लोकांचा सहभाग कमी करण्यावर याच्यावर भर देण्यात आला होता. परंतु देशभरातून याच्यावरती टीका झाली आणि फायनली हे सध्या भारतामध्ये रद्द केलेलं आहे. आणि सध्या भारतामध्ये कोणते नियम चालू आहे, तर भारतामध्ये सध्या हेच नियम चालू आहेत. हे फक्त तुम्हाला समजावं यासाठी मी तुम्हाला सांगितले. म्हणजे तुम्हाला असा इथे प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो बघा, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट काय आहे, असा प्रश्न आहे. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट 2006 नियमावलींची चर्चा करा, असा तुम्हाला हा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. 10 गुणांसाठी आणि 150 शब्द. तर मित्रांनो लक्षात घ्या, तेव्हा कुठे तुम्हाला हे सगळं मांडायची आवश्यकता नाही. म्हणजे माझ्यामध्ये तरी हा याच्यावरती कधीच प्रश्न असणार नाही तुम्हाला. 2020 फक्त तुम्हाला कम्पॅरेटिव्हली माहित असावं की कशा प्रकारे हा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला, लोकांनी विरोध केला आणि फायनली थांबलं. तर यामध्ये प्रत्येक प्रकल्प सुरू करण्याआधी आपल्याला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची आवश्यकता आहे. सार्वजनिक सुनावणी बंधनकारक आहे, प्रत्येक प्रकल्पाला आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला काही प्रकल्पांचं सूट हवी असेल तर यासाठी खूप सारे कडक नियम दिलेले आहेत. लोकांना जो काही उल्लंघन झालं असेल त्या प्रकल्पासाठी तर नागरिक किंवा संस्था त्याच्यामध्ये तक्रार देऊ शकतात. लोकांना मत सांगण्यासाठी 30 दिवसांची मुभा दिलेली आहे आणि हे नियम पूर्ण होतात की नाही हा अहवाल तुम्हाला प्रत्येकी 6 महिन्यानंतर आपल्याला सादर करावा लागतो. तर हे जवळपास तुम्हाला मी इथे सांगितलेले हे 3 मुद्दे आहेत, सॉरी 5 मुद्दे आहेत. हे तर 5 मुद्दे आपण इथे डिस्कस केलेलेच आहेत, पण हे सुद्धा आपण इथे डिस्कस केलेले आहे. पर्यावरणीय मंजुरी,
प्रकल्पांचे वर्गीकरण आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट प्रक्रिया. तर हे सगळं तुम्हाला ज्या बाबी आहेत तर ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला इथे लिहायचे आहेत. हा तुमचा हा प्रश्न आहे. हा झाला तुमचा इथे दुसरा प्रश्न. त्याच्या आधी सुद्धा मी तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, आणि हा प्रश्न होता तुमचा, पर्यावरणीय आघात मूल्यांकन म्हणजे काय, याचे फायदे आणि आव्हानांची चर्चा करा. तर हा प्रश्न तुम्हाला इथे लिहायचे आहे. याच्यावरती असणारे जे काही डिटेल नोट्स आहेत ते तुम्हाला मी देईल, त्यानंतर तुम्ही वाचा आणि यानुसार या प्रश्नाची इथे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, या ठिकाणी इथे आपला एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हा जो काही पॉइंट आहे तो इथे समाप्त होतो. म्हणजे आज आपण या ठिकाणी इथे या सेशन मधून आपण ह्या मेनचा जो काही टॉपिक आहे, आपला हा जो काही इथे मेनचा जो काही टॉपिक असेल मित्रांनो, हा पॉइंट या ठिकाणी आपण इथे क्लिअर केलेला आहे. आणि नक्की 2025 साठी तुम्हाला याच्यावरती नक्की नक्की प्रश्न असेल हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो, आता आपल्या समोर हे 2 पॉइंट्स आपल्याला अभ्यास करायचा आहे, कन्झर्वेशन, पोल्युशन अँड एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. आता या मुद्द्यांची व्यापकता खूप जास्त आहे मित्रांनो, कारण की हा पूर्णतः कंटेम्पररी इश्यू आहे. पण तरी सुद्धा याच्यामध्ये आपण कोणकोणते अभ्यास करू शकतो याची एक तुम्हाला मी लिस्ट आउट देतो आणि त्यानुसार आपण याचा अभ्यास जो आहे तो आपण कंटिन्यू करूयात. चला, मी यामध्ये तुम्हाला सांगतो जे काही पर्यावरण मुख्य परीक्षा आहे, मुख्य परीक्षा यामध्ये जे काही प्रिस्क्राईब जो काही तुम्हाला सिलेबस दिलेला आहे तो एकच आहे. याचं नाव आहे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. याचे संपूर्ण डायमेन्शन, याचा अर्थ आपण आजच्या या लेक्चरमध्ये समजून घेतला. आता आपण पुढे लक्षात घेणार आहोत तो आहे कन्झर्वेशन. आणि दुसरा आहे पोल्युशन आणि डिग्रेडेशन. तर मित्रांनो, हे तुमचे पूर्णतः इथे पॉइंट आहेत. आता लक्षात घ्यायचं इथे आपल्याला, कन्झर्वेशन म्हणजे काय, नेमकं कशाचं कन्झर्वेशन आहे, डिग्रेडेशन हे कशाचं आहे, आयोगाने आपल्याला एक्सप्लेन केलेलं नाहीये, फक्त तुम्हाला हे पॉइंट दिलेले आहेत. हा जो काही सिलेबस तुम्हाला इथे दिसतोय ना, हा तुम्ही इथे बघू शकता बघा. मी तुम्हाला दिसेल इथे थोडस बारीक आहे, पण बघा इथे तुम्हाला हा शब्द जो आहे याला मी थोडस झूम करतो, तुम्हाला हे लक्षात येईल. हा पॉइंट म्हणजे आयोगाने जो काही सिलेबस दिलाय तो एकदम स्पेसिफिक दिलेला आहे, सांगितलेला आहे, एवढंच आहे बाबा. त्याच्यामध्ये कोणते सब पॉइंट्स आपल्याला इथे सांगितण्यात आलेला नाहीये. तो पॉइंट कुठे तुम्हाला दिसतोय बघा, हे बघा, संवर्धन हा एक पॉइंट आहे, पर्यावरणीय प्रदूषण आणि अवनती हा पॉइंट आहे, नंतर आहे पर्यावरणीय आघात निर्धारण किंवा मूल्यांकन, एकच आहे. म्हणजे हा तुमचा पॉइंट हा खूप स्पेसिफिक सांगितलेला आहे. पण हा जो एक पॉइंट आहे संवर्धन आणि पर्यावरणीय प्रदूषण आणि अवनती, हा ब्रॉड लेवलचा टॉपिक आहे, पण याच्यात काय अभ्यास करायचा आहे हे आपल्याला माहित नाही. आणि हेच मोठं युपीएससीचं किंवा राज्यसेवेचं चॅलेंज आहे. कारण की मित्रांनो, जेव्हा अशा प्रकारचे जेव्हा मुद्दे येतात की काय अभ्यास करायचा आहे, यासाठी मित्रांनो आपल्याला नेहमी युपीएससीचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. आणि मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये तेच सांगितलं होतं की आपल्याला युपीएससी नुसार कन्झर्वेशन या टॉपिक मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास आहे याचा आपल्याला काय करायच्या होत्या, थीम्स तयार करायच्या होत्या. आणि मित्रांनो, ह्या थीम्स आपण या ठिकाणीचे मागच्या लेक्चरनुसार तयार केलेल्या आहेत. बघा कोणकोणते पॉइंट्स आहेत, वॉटर पोल्युशन प्रॉब्लेम सोल्युशन अँड गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह, ऑइल पोल्युशन इम्पॅक्ट अँड इंडिया, sea level rise impact on India and Indian Ocean region, global warming impact measurement to cut greenhouse gas in the light of Kyoto protocol वरती हा प्रश्न आहे, फोटोकेमिकल स्मॉग वरती प्रश्न आहे, ग्रीन ग्रीड इनिशिएटिव्ह याच्यावरती हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर एनईपी म्हणजे नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम, पंचामृत, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, क्लायमेट चेंज अँड इम्पॅक्ट ऑन इंडिया, India's energy need for economic growth, illegal mining and no go concept. तर लक्षात घ्या, हे आपण बघितलेलं आहे पूर्णतः कशा संदर्भात, पोल्युशन संदर्भात. त्याच्यानंतर आहे कन्झर्वेशन संदर्भात काय काय आहे, वेटलँड आणि रामसर साइट्स, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आणि ट्रॅडिशनल व्हेकल, लँड माइनिंग, जलशक्ती अभियान, कॅरिंग आउट कॅपॅसिटी अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी इन इंडिया, interlinking river project, solar energy,
नमामि गंगे, ग्रीन एनर्जी, वॉटर पॉलिसी आणि वॉटर पोल्युशन. तर हे सगळे पॉइंट्स तुम्हाला याच्यामध्ये इथे विचारले गेलेले आहेत. मात्र लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो की एवढे मोठे पॉइंट्स युपीएससी अँगलने कव्हर करणे शक्य होत नाही. मला तरी कधी प्रिपरेशन मध्ये शक्य झाले नाहीये. तुम्हालाही ते होणार नाही. तुम्हाला काय करायचंय, याच्यातले काही महत्वाचे पॉइंट तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत आणि त्या पॉइंट्स मध्ये तुम्हाला प्रिपरेशन करायची. तर आज आपण अशा प्रकारचे काही महत्वाचे पॉइंट्स मी तुमच्या पुढे इथे घेऊन आलेला आहे. तर हे पॉइंट्स कोणते आहेत एकदा व्यवस्थित बघा. या दोघांना आपण इथे एकत्रित करून काही एकत्रित पॉइंट यांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत की कोणकोणत्या पॉइंटचा मी इथे अभ्यास करेल. कारण की आपल्याला हे सगळं एकदम फिक्स आउट असणं गरजेचं आहे, नाहीतर खूप मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आता ह्या दोघांना आपण इथे एकत्र करून काही महत्वाचे इथे पॉइंट्स आपण इथे ऍड करूयात. चला बघूया ती कोणकोणते पॉइंट्स असतील. फक्त 2 मिनिटं मित्रांनो. चला माफ करा. आता लक्षात घ्या यामध्ये कोणकोणते पॉइंट्स आपण इथे ऍड करू शकतो. कन्झर्वेशन, पोल्युशन अँड डिग्रेडेशन. त्यामध्ये आपण एक मुद्दा इथे आपण ऍड करू शकतो, जे आपण आतापर्यंत जे काही थिंक टँक लक्षात घेतलेला आहे यानुसार मी इथे तुम्हाला ऍड करतोय. पहिला पॉइंट असेल या ठिकाणी आपला क्लायमेट चेंज. मी फक्त तुम्हाला पॉइंट सांगतोय, नंतर आपण याच्यावरती आणखीन डिटेल मध्ये आपण याचे मल्टिपल डायमेन्शन तयार करूयात. क्लायमेट चेंज, नंतर आहे इथे ग्लोबल वॉर्मिंग, हा पॉइंट आपण इथे डिस्कस करूयात. त्याच्यानंतर आहे इथे वॉटर पोल्युशन. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे ऑइल पोल्युशन. त्याच्यानंतर आहे प्लास्टिक पोल्युशन. आता याच्याच मध्ये वॉटर पोल्युशन मध्ये इथे मी ऍड करतो रिव्हर पोल्युशन. हॅलो, हा सर. हा सर, मी येणार आहे सर 4:15 वाजेपर्यंत. हा चालेल सर. तर प्लास्टिक पोल्युशन आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला इथे आणखी एक पॉइंट सांगता येईल, रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट. रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट, वॉटर लिंकिंग प्रोजेक्ट, रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट हे आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर आहे वेटलँड. त्याच्यानंतर 7वा पॉइंट आहे कोरल रीफ्स. रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट, प्लास्टिक पोल्युशन, ऑइल पोल्युशन, वॉटर पोल्युशन, रिव्हर पोल्युशन, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग.
आणखीन काय सांगता येईल आपल्याला 8 नंबरचा पॉइंट. आणि कदाचित असंही होऊ शकते मित्रांनो की आपण जे काही सध्या करंटचा अभ्यास करतोय त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला असे काही पॉइंट्स या कन्झर्वेशन आणि पोल्युशन संदर्भात तुम्हाला दिसू शकतात. तर हे सुद्धा पॉइंट तुम्ही ऍड करून घ्या. तर मी हे जस्ट तुम्हाला एक्सपेक्टेशन सांगतोय की या पॉइंट वरती तुम्हाला सगळ्या अँगलनी प्रिपरेशन करायचं आहे आणि पुढच्या 2 दिवसामध्ये हे तुम्हाला मी याच्या पॉइंट वरती डिस्कशन करून सांगणार आहे. पूर्णतः आपण याच्यावरती परफेक्ट डिस्कशन करणार आहोत. डोंट वरी. तर हे झालं तुमचं वेटलँड, कोरल रीफ्स. नंतर आहे इथे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. कारण की तुम्हाला युपीएससी ला याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा एक कोणता आपण कव्हर करणार आहोत. 8 नंबर मध्ये आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. एक आणखीन एक मुद्दा आहे जो खचा न्यूज मध्ये चालू आहे, ई वेस्ट नावाचा. ई वेस्ट काय आहे? येस, आणखीन सांगा काय असेल जे तुम्हाला असं वाटतंय. थोडासा विचार करायचा असतो कन्झर्वेशन नुसार. तर बेसिकली याच पॉइंट वरती आपल्याला आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत. आणखीन बघूयात की आणखीन कोणकोणते पॉइंट आपल्या हातात लागू शकतात. हे सगळं आपल्याला इथे पूर्णतः युपीएससीचा बेस लक्षात घ्यायचा आहे, कारण की दुसरा कोणताही बेस इथे लागत नाहीये. रिव्हर सी लेवल राईज आपण हा बघूयात. हा एक पॉइंट आपण ऍड करू नंतर. नंतर आहे ग्रीन ग्रीड इनिशिएटिव्ह मिशन्स. म्हणजेच आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल याच कन्झर्वेशन मध्ये. येस, तर इथे आपण ऍड करूयात रिन्युएबल एनर्जी. आता रिन्युएबल एनर्जी काय आहे त्याच्यानंतर आपण इथे ऍड करणार आहोत सोलर एनर्जी. मुळात लक्षात घ्या रिन्युएबल एनर्जी आणि सोलर एनर्जी हा पार्ट तुमचा टेक्नॉलॉजी मध्ये इथे आपण कव्हर करणार आहोत, पण इथे मी तुम्हाला इकॉनॉमीच्या अँगल हे परत एकदा सांगणार आहे. येस, सोलर एनर्जी, रिन्युएबल एनर्जी. आणखीन काय मुद्दा होऊ शकतो जो सध्या आपल्या न्यूज मध्ये आहे ज्याच्यावर तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर तो आहे न्यूक्लिअर एनर्जी. कारण की सध्या सरकारने याच्यावरती खूप मोठं टार्गेट ठेवलेलं आहे. न्यूक्लिअर एनर्जी. तर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला मुख्य परीक्षा दृष्टिकोनातून हा पॉइंट मी तुम्हाला सरळ इथे डिस्कस केलेला आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला या क्लासमध्ये ज्या काही तुम्हाला मी नोट्स प्रोव्हाइड करणार आहे ज्याच्यावरती आपण आतापर्यंत डिस्कशन करणार आहोत, आणि विशेषतः हे डिस्कशन थोडंसं फास्ट असेल कारण की उद्या आणि परवा म्हणजे आपल्याला जवळपास 2-4 5 ते 6 तास आहेत. आणि या 5 ते 6 तासामध्ये मी तुम्हाला हे पूर्णतः पॉइंट डिस्कस करणार आहे, एक पॉइंट. जसं की पहिला मुद्दा असेल क्लायमेट चेंज. मग क्लायमेट चेंजचे डायमेन्शन कोणकोणते आहेत, क्लायमेट चेंज म्हणजे काय, फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, भारताचे प्रयत्न काय आहेत, हे सगळं मी तुम्हाला डिस्कशन करणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी दुसरा डायमेन्शन ऍड करणार आहे वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन म्हणजे काय, रिव्हर पोल्युशन म्हणजे काय, कोणकोणते सोर्सेस आहेत, फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, इंडियाची कोणकोणती पॉलिसी आहेत. त्याच्यानंतर ई वेस्ट म्हणजे काय, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तोटे कोणते आहेत, भारताचे प्रयत्न कोणते आहेत. हे संपूर्ण अशा प्रकारचे काही डिस्कशन आहे मित्रांनो, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण इन डिटेल मध्ये याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. तर हे थोडंसं लक्षात घ्या. म्हणजे आता तुम्हाला हे नक्कीच फॅक्ट इथे लक्षात आला असेल की आपण जेव्हा प्रिपरेशन करतो तर जेव्हा आपल्या हातामध्ये काही नसते, कुठून करायचं काही माहित नसते, तर तेव्हा बेसिकली आपल्याला कन्झर्वेशन आणि पोल्युशन आणि डिग्रेडेशन हे पॉइंट आपण ज्या प्रकारे इथे युपीएससी पीवायक्यू थीम, युपीएससी पीवायक्यू थीम्स याच्या बेसनुसार आपण हे इथे कलेक्ट केलेले आहेत. तर हे झाले तुमचे इथे 12 पॉइंट्स. पण मी म्हणेल की एक्झाम पर्यंत तुम्हाला आणखीन याच्यामध्ये काही पॉइंट्स ऍड करायचे आहेत. तर जवळपास तुम्हाला इथे साधारण 20 पॉइंटचा असा अभ्यास करायचा आहे. या प्रकारच्या तुम्हाला इथे नोट्स तयार करायचे आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला हा अभ्यास असेल येणाऱ्या कालावधीमध्ये. थोडस ब्लर झालं, एकदा चेक करता. तर येणाऱ्या पुढच्या 6 तासामध्ये 5 तासामध्ये आपण साधारण एक पॉइंट इथे आपल्या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत.
तर जवळपास मी तुम्हाला येणाऱ्या काही वेळेमध्ये जवळपास 12 पॉईंट डिस्कस करणार आहेत आणि 12 तुम्हाला मी पीवायक्यू देणार आहे. तर त्यासाठी उद्यापासून तुम्ही रेडी राहा. उद्या आपल्यापासून थोडासा एक्स्ट्रा टाइम घ्यावा लागेल कारण आपल्याला हे पूर्णतः 12 पॉईंट आपल्याला क्लासमध्ये कव्हर करायचे आहेत. तर ही तुमची इथे स्ट्रॅटेजी आहे. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हा तुमचा पॉईंट कव्हर झाला. बाकीचे आपण 12 पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर करूयात. चला तर आज आपण इथे थांबूयात. उद्याच्या आपण लेक्चरमध्ये भेटणार आहोत नवीन टॉपिकसह क्लायमेट चेंज, वॉटर पोल्युशन आणि रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट या संदर्भात. तर चला तर आज आपण इथे थांबूयात.